भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासनाथ शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाधा मुकुटिझळाळे कारुण्य सिंधु भवदुःखहारि तुझवीन शंभो मदकोनतारे तुझवीन शंभो मदकोनतारे या कुंदेंदु तुषार धवला या शुभ वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासनं या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता समां पातु सरस्वती भगवती विशेषाच्य आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार ओम नमः पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नाथ महाराज की जय भगवान की जय भगवान भगवान की हनुमान की रामचंद्र की भगवान की जय गंगा मैया जय जय जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्मृती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति शिवस्वरूप श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच परम श्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या मार्गदर्शनानं शुभ प्रेरणेने भगवान नीलकंठेश्वराच्या वर्धापना दिनानिमित्त व प्रदोष पंगत रुद्रयाग या ठिकाणी संपन्न होतो आहे. भगवान नीलकंठेश्वराचा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली तो दिवस. एकदा नीलकंठेश्वर भगवंताच्या नावाने टाळ्या वाजवायच्या आपण, कारण त्यांचा आज उत्सव आहे आणि आपला प्रतिमासिक प्रदोष कार्यक्रम आहे. या प्रदोष कार्यक्रमासाठी देवा हो ओम गुरु माऊली भक्त मंडळ असेल, नीलकंठेश्वर भक्त मंडळ असेल, समस्त गावकरी मंडळी, दसक पंचक या पंचक्रोशीतील नांदूर मानूर सगळे भक्तजन भाविकजन, पंचक्रोशीतील आमच्या ताई अक्का, सर्व माता भगिनी, सर्व भाविक भक्त आणि विशेष व्यासपीठावर आमचे हरिभक्ती पारायण स्वरांची साथ देव हो. युवा कीर्तनकार आमचे हरिभक्ती पारायण जनार्दन महाराज आहे. आमचे हरिभक्ती पारायण
नवनाथ महाराज राठोड डबलजी या आपल्या सर्वांचं या ठिकाणी व्यासपीठावरून स्वागत अभिनंदन करून आभार मानून सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम आहे. रामकृष्ण हरी आहे, जय जनार्दन आहे आणि सर्वांना धन्यवाद आहे. फार मोठा पर्वकाळ, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, फार मोठा पर्वकाळ आज आपल्याला प्राप्त होतोय. भगवान पुरुषोत्तम मास चालू आहे. सारखं लोक अधिक मास अधिक मास अधिक मास, पुरुषोत्तम मास तर म्हणा. कोणी धोंड्याचा महिना म्हणतो, कोणी मलमास म्हणतो, कोणी अधिक मास म्हणतं. जास्तीत जास्त अधिक मासच म्हणतो. ते अधिकच असले पाहिजे. डायरेक्ट आरोपच येतो. भगवान पुरुषोत्तम, भगवान श्रीराम पुरुषोत्तम मास चालू आहे देवा. स्वतः भगवंतानी या महिन्याला आपलं म्हटलेलं आहे. स्वतः भगवान पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णाने जर त्या महिन्याला स्वतःचं नाव जर दिलंय तर आपण का अधिक मास मानावा. आता तो अधिक म्हणजे जास्त आहे म्हणून त्याला अधिक म्हणतात, तो भाग वेगळा आहे की नाही. धोंड्याचा का म्हणतात, कारण या महिन्यामध्ये बाकीच्या 12 महिन्यामध्ये लग्न कार्य शुभमंगल सावधान आहे की नाही. इकडं तिकडं सगळं म्हणजे अस्थिर स्थिर नाही. आणि हा जो महिना आहे तो स्थिर आहे. या महिन्यामध्ये कुठलं शुभ कार्य चालणार नाही, मंगल कार्य चालणार नाही. हा जप तप तीर्थ स्नान दान जप पारायण सप्ताह यज्ञ म्हणजे जे वार्षिक आहे, जे नैमित्तिक आहे, वर्धापना दिन ते चाललं. म्हणजे अस्थिर म्हणजे दगड कसा अस्थिर असतो आहे की नाही, का चालतो स्थिर असतो. आणि म्हणून त्याला कदाचित धोंडा म्हणजे कुठं चालत नाही म्हणून त्याला धोंडा म्हणतात. आता जावायला धोंडा देतात तो भाग वेगळा, पण शुद्ध अस्थिर महिना आहे आणि म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. मलमास प्रत्येक महिन्यामध्ये 3 वर्षामध्ये कधी 29चा महिना येतो, कधी 28चा महिना येतो, कधी 31चा महिना येतो, कधी 30चा महिना येतो. मग त्याच्यातून अधिक कटून 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 आहे की नाही मलमास. असं मलमास तयार झाला. आधी असा अधिक 12 महिन्याच्या जास्त म्हणून अधिक आहे की नाही, वाढवा म्हणते कोणी बी अधिक मास असो. पण हा पुरुषोत्तम मास आहे. भगवंतानी ज्याचा अंगीकार केलाय देवा हो, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही वंदे जग होती. कोणी निंदनीय जरी असेल आणि भगवंतानी जर आपलं म्हणलं असेल तर तो वंदनीय होतो. म्हणून 12 महिन्याच्या अधिक म्हणजे पुरुषोत्तम मास भगवंतानी स्वीकार केला ना. हा महिना जो अधिक मास आहे, मलमास आहे, धोंड्याचा महिना आहे, तुम्ही जे काही म्हणाल ते, तो मास देवाकडे गेला आणि सांगितलं माझा स्वीकार करा. प्रास्ताविकमध्ये सांगतोय तुम्हाला. आणि स्वीकार केल्यामुळे भगवंतानी आशीर्वाद देऊन टाकलाय का या महिन्यामध्ये म्हणजे अधिक सगळं थोडं जरी केलं अधिक. आता एकदा पूजा केली आपण, दररोज पूजा करतो सोमवारी प्रदोषला याला त्याला त्याचं जे पुण्य आहे ते थोडंच आहे पुण्य. पण या महिन्यात दररोज भगवान शंकराची पूजा करत असेल, अभिषेक करत असेल तर एका पूजाचं 1000 पटीनं जर फळ असेल तर 1 महिना किती होईल. पण हे कोण सांगन आम्हाला, साधू संत सांगतात. म्हणून साधू बोध झाला, साधूंच्या मुखातून ऐकलं पाहिजे. 1 माळ जपली तर 1000 पटीनं फळ आहे. 1 यज्ञ केला तर 1000 यज्ञाचं पुण्य फळ आहे.
1 रुपया दान केला तर 1000 रुपये दान केल्याचं पुण्य आहे. तेव्हा 1000 रुपये दान केलं तर किती, 1,00,000 रुपये दान केले तर किती लाख रुपये, किती कोटीनं आपल्याला मिळेल. सांगायचं तात्पर्य की या महिन्यात तुम्ही जेवढं कराल अधिकस्य अधिकम फलम. फार सुंदर वाक्य आहे. इकडे लक्ष द्या, नोट किया जाय. सर्वांनी शांत बसा, इकडे लक्ष द्या. म्हणून प्रास्ताविक मध्ये तुम्हाला या महिन्याचं महत्त्व सांगितलं. आज गुरुवार आहे, प्रदोष आहे आणि पुरुषोत्तम मास आहे. त्रिवेणी संगम आहे की नाही? हा, भगवान दत्त आहे की नाही? प्रेमूर्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 आणि म्हणून फार मोठा त्रिवेणी संगम, गुरुवार, प्रदोष, गुरुप्रदोष आणि पुरुषोत्तम मास अशा या महिन्यामध्ये आपण हा प्रदोष करतोय. ज्यांची पंगत आहे देव, महाराज मंडळी आल्यानंतर ज्यांची पंगत आहे तो सत्कार वगैरे सगळं होईलच. ज्यांची पंगत आहे देव फार भाग्यवान आहे ते का अधिक मासामध्ये या पुरुषोत्तम मासामध्ये आणि त्यांची पंगत आहे. किती मोठं एक पंगत आज हा ते देता येतं. हजारो पंक्तीचं पुण्य. टाळ्या वाजाव्या त्यांच्यासाठी द्या. हजारो काय सांग वर्णन होणार नाहीये एवढं पुण्य आज पत्री पाडतायत ते देवा. काय सांगायला पाहिजे. ह्या महिन्यात आपण तुम्ही हा देत जा देत जा देत जा, घेत जा नाही देत जा. या महिन्यात भांडायचं नाहीये. आता या महिन्यात मौन धरायचंय, या महिन्यात स्नान करायचंय, या महिन्यात तीर्थावर जायचंय, या महिन्यात गोदावरीवर जा स्नान करून जायचं. नर्मदेला जा, गोदावरीला जा, यमुनेला जा, वृंदावनला जा, आहे की नाही? बद्रीनाथ, केदारनाथ, कुठं तीर्थावर स्नान करा, दान पुण्य करा आणि देत राहायचंय. आणि आपली आवडती वस्तू जी आहे, आपल्याला जी आवड आहे, लय प्रिय, लय आवडत, हा खायला म्हणा, घ्यायला म्हणा, जे जे आवडत त्याचा त्याग करायचा आहे. खूप असे नियम सांगितलेले द्या. जेवढं तुम्ही नियम पाळाल तेवढं अधिकस्य अधिकम, तेवढं पुण्य आपल्याला भेटणार आहे. आणि म्हणून सांगणारा तसं पाहिजे. आणि म्हणून आज समाजाला मध्ये नुसतं अधिक मास अधिक मास अधिक मास अधिक मास. बाबांनी सांगितलं देवाला, साधू संत देवाला द्यायचं असेल तर बताशाचं लाभ, हा 33 बताशा आहे की नाही? मस्त कपडावरून दिवादान, दीपदान, दिवादानाला फार महत्वाचं आहे. तांब्याचा दिवा द्यायचं देवा हो, काय किती पैसे लागू द्या, पण दिवा मस्तपैकी हा पदर लावून साधू संताला द्यायचं तर खारका, मग 33 खारका द्या, बदाम द्या, काजू द्या, काय तुम्हाला 33 आणि 33 कॉईन. नुसतं बताशा दिल्या झालं काम नाही. देवाला द्यायचं, साधूला द्यायचं असलं, जावायला कसं तुम्ही मस्त जीव घालता. आता महिनाभर या महिन्यात आपली जरी मुलगी असली तरी ती लक्ष्मी, महालक्ष्मी आहे. आपला जरी जावई तरी तो नारायण स्वरूप आहे. आणि म्हणून या महिन्यात लक्ष्मी नारायणाची पूजा सांगितली. आई आपली लेक असेल, हा मुलगी असेल, म्हणजे जावई असेल, अशा पद्धतीनं जावायला मस्त गोड गोड हा जेवण द्यायचंय. इकडं हा अनारशा द्यायच्या आहे. जेवढे छिद्र असेल त्या अनारशाला तेवढं पुण्य. अधिकस्य अधिकम फुलम, म्हणजे जावायला अनारशा वगैरे द्यायचे. साधू संतांना खारी, म्हणजे ते फलारी असेल तर त्या पद्धतीने द्यायचं. भोजन करत असेल तर अनारशा चालेल त्यांना.
आणि देवाला बत्ताशा गोड, देवाला गोड लागतं, आहे की नाही? देवाला बत्ताशा द्यायच्या, 33 बत्ताशा मस्तपैकी, आहे की नाही? एवढं नाही, एवढ्या द्रोणामध्ये, आणि एवढं ते पटकर. अहो किती गरीब जरी असलं तर आपण खातो का नाही, कपडे घालतो का नाही? अहो हे तुम्हाला 10 पटीनं भेटणार आहे ना. द्या ना तुम्ही, काय फरक पडतो? हा, किती कंजूशी झाले. 10-11 दिवस झाले, 12 दिवस आहे ना, आजचा 12वा दिवस आहे. 12 दिवस झाले, आता किती राहिले? 18 दिवस राहिले. आणि म्हणून या महिन्यात द्यायचं, गोड बोलायचं, कडू बोलायचं नाही, गोड बोलायचं, चांगलं बोलायचं. तुम्हाला अधिक फळ भेटणार आहे. तुम्हाला पाहिजे की नाही? प्रत्येकाला काय पाहिजे? पाहिजे पाहिजे पाहिजे. मग घ्या ना, भरभरून घ्या ना. देव बसलाय ना द्यायला, साधू संत बसले ना द्यायला, देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अशी गंमत झाली देव. आणि म्हणून कंजूशी करू नका द्याव. भले अजून 15 जून पर्यंत आहे, एखाद्या मंदिराचं काम चालू आहे, तिथं दान करा, त्या मंदिराला द्या. जिथं यज्ञ चालू आहे तिथं द्या. जिथं अन्नदान चालू आहे, सप्ताह चालू आहे, आश्रमात द्यावं. दररोज अन्नदान चालू आहे. 9 वाजता 7 ते 9 कीर्तन, लगेच महाप्रसाद दररोज. म्हणून अन्नदानाला फार महत्व आहे, नामस्मरणाला फार महत्व आहे, स्नानाला फार महत्व आहे, दानाला फार महत्व आहे. असो, प्रस्तावित जास्त लांब बाबा लोक या यज्ञासाठी, सेवेसाठी एक श्लोक घेऊ. कारण गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबा. श्रवण करण्यासाठी गीता भागवतातून श्लोक घेऊन आपण सेवा करणार आहोत. सर्वांनी परमश्रद्धे स्वामी परशुराम गिरीजी बाबांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. भगवान त्र्यंबकराज, त्र्यंबकराजाहून बाबा आले, त्यांचं स्वागत करायचं. इकडं परमपूज्य श्रवणगिरीजी बाबा यांचं इकडून आगमन होत आहे. आपण टाळ्या वाजा. इकडे 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 बसा. त्यांचंही आगमन झालं. मग आता सत्कार जो आहे सगळा प्रवचन झाल्यावर करून घेऊ. त्यांचं आगमन झालंय, पण नंतर करून घेऊ. चला चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सर्वांनी शांत बसा. का परत एकदा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. देव असे महात्मे, असे संत, निष्काम कर्मयोगी द्याव भेटत नाही, आपल्या भाग्यानं भेटताय. आणि म्हणून आपण त्यांचं दर्शन घेऊन कृतार्थ व्हायचंय. शांत बसून आता आपल्याला थोडीशी सेवा करायची. अर्धा पाऊण तास 10च्या आत पंगत बसणार आहे, म्हणून सत्कार नंतर होईल. चला या यज्ञासाठी एक श्लोक घेऊ. 18वा अध्याय श्रीमद भगवद्गीता. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव, यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनुष्याणाम्. या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे, यज्ञदान तप हे जे कर्म आहे हे माणसाला पावन करतात, पवित्र करतात. आणि म्हणून हे त्याज्य योग्य नव्हे, म्हणजे हे त्यागायचं नाही, हे करायचं नाही असं नाही, तर ते केलं पाहिजे. यज्ञदान तपश्चैव पावनानि मनुष्याणाम्, हे केलेच पाहिजे. अर्जुना, यज्ञ आज वर्धापन दिन आहे आणि म्हणून यज्ञाचं वर्णन. तसं पुरुषोत्तम माझे तुम्हाला सांगितलं ना, ते पण वर्णन आहे. स्वतः भगवान अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. आणि म्हणून वर्धापन दिन यज्ञ रुद्रयाग या ठिकाणी संपन्न झालाय, पूर्णाहुती झाली, आरती झाली. आता सत्संग आणि महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणून सेवेसाठी हा श्लोक घेतलाय. त्या श्लोकाचा अर्थ आपण ऐकलाय. यज्ञदान तपकर्म हे तीनच एवढं ध्यानात ठेवा. हे त्यागायचे नाही तर करायचे, कारण हे केल्यामुळे
कुणी मनुष्य असो, स्त्री पुरुष कुणी असो, लहान थोर सगळं सगळं पावनानी मनुष्य नाम. हा मनुष्य याने पावन होतो, पवित्र होतो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद सर्वांनी शांत बसून आपण श्रवण करायचं आहे. व्यासपीठावर परमश्रद्धेय स्वामी परशुरामगिरीजी बाबा, परमपूज्य स्वामी श्रवणगिरीजी बाबा, परमपूज्य स्वामी जयरामगिरीजी बाबा या सर्व संतांचं आगमन झालंय. आणि म्हणून आपलं प्रवचन झालं का सगळ्यांचं पूजन होईल, सत्कार होईल आणि मग आपण महाप्रसाद घ्यायचा आहे. तोपर्यंत थोडंसं चिंतन. सर्वांना ओम नमो नारायण. आपल्या जीवनामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी नेहमी म्हणायचे की यज्ञ झालाच पाहिजे. स्वतः भगवान सांगतायत यज्ञ केलाच पाहिजे. आपण यज्ञ दान केलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे, तप केलं पाहिजे. हे कर्म आहे, आपण केलं पाहिजे. न केल्यामुळे काय होतं, मनुष्य अपवित्र राहतो, त्याचं पाप जात नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान यज्ञाचं वर्णन करतात. यज्ञ शिष्टाचन संतो मुच्चिंते सर्व किल्मेष. किल्मेष म्हणजे पाप. यज्ञशिष्ट यज्ञ केल्यानंतर आपल्या उत्पन्नाचा काही भाग, 10वा भाग, काही कमाई आपण जर यज्ञामध्ये खर्च केली, यज्ञशिष्टाचन संतो मुच्चिंते सर्व किल्मेष जर केली, हे जर कर्म केलं तर आपलं कुठलंही पाप राहत नाही. किती सुंदर आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय पाप करतो का? मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती खोटं बोलतात मोबाईलवर. हे का सांगायची गरज आहे का? आम्ही खाऊ नये ते खाल्ल्या जातं, पिऊ नये ते पिल्या जातं, जाऊ नये तिथं गेल्या जातं, करू नये ते केल्या जातं. आणि मग कळत नकळत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून सकाळपर्यंत अनेक पाप आपल्याकडून होतंय. आणि म्हणून हे पाप जाण्यासाठी देवा हो भगवंतानी हा यज्ञ निर्माण केला. ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्माणि प्रथमन्यास. आपण दररोज म्हणतोय. हा देवानी पहिले देवाकडे होता, नंतर राक्षसाकडे गेला, नंतर देवा ऋषीमुनीकडे आला, ऋषीमुनींनी देवा संतांकडे आला, संतांनी आपल्या सर्व सामान्यांकडे आणि ते करून घेत आहे. देव राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींची केवढी कृपा आपल्यावर. काय माहिती होतं यज्ञ? काही माहित नव्हतं. जे यज्ञाला पूजाला बसले त्याला विचारा. देव गुरुजी म्हणता डोळ्याला पाणी लावा, ते गुरुजीच्या डोळ्याला पाणी लावा. अहो तुमच्या हो नाकाला हात लावा म्हणजे प्राणायाम करा, म्हणजे तुमचा कोणचा स्वर चालू आहे. पूजा करायची तर शुद्ध नाडी, चंद्र नाडी, सूर्य नाडी, शुद्ध कोणते ते आता गुरुजीनेच सांगायला पाहिजे. तुमच्या नाकाला हात लावा, ते म्हणजे नाकाला हात लावा. गुरुजीचंच ना, माझं नाही हो. मग आता परत आलंच ना ते विनोद सोडा देवा हो. म्हणजे अशी परिस्थिती. पाणी प्या म्हणजे कसं हो गुरुदेव?
पहिले तर तांबेच लावले तोंडाला, तांबे ते नाही का समोर तांबे ठेवले. अहो असं नाही, हातात पळी घ्यायची, एका पळीनं पाणी टाका मग पिया. किती अवघड होतं का? काही माहिती होतं? यज्ञ माहिती होतं का? तप माहिती होतं का? अनुष्ठान माहिती होतं का? जनार्दन स्वामी सांगायचे आतापर्यंत ही परंपरा, दिव्य परंपरा माऊलीपासून तर तू खूप बरं आहे पर्यंत, पण लोप झाला, कोणी सांगायला तयार नाही आणि सांगितल्यात ते बी ऐकायला तयार नाही. आणि म्हणून ही परंपरा राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली. द्या हो, जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. पूर्वी ऋषी मुनी जन करायचे, आता जन करायला लागले. द्या म्हणून असं अनुष्ठान करायचं, सगळं माहिती केलं. यज्ञ, दान आणि तप. दान द्यायचं शिकवलं जनार्दन स्वामींनी. द्यावं काही सांगायला पाहिजे, काही माहित नव्हतं काय द्यायचं, नुसतं खायचं माहिती, द्यायचं माहिती. बरेच लोकांना अजून द्यायचं माहीतच नाही. ते अहो साधू संत येते घरी, ते पवित्र करतात. संत भेटीचा योग मोठा मोठा, संत भेटीचा योग मोठा 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 मोठा, संत भेटीचा योग मोठा 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 मोठा. हे आल्यानंतर घर होते सर्वांचे पवित्र, घर होते पवित्र. देव पवित्र होऊन जाता साधू संत आल्यानंतर. आणि त्यांना ते जर फलारी असेल किंवा भोजन असेल, त्यांना जे असेल ते द्यायला पाहिजे की नाही? काय नाही, या बाबांचा बाबा कितीतरी आम्ही ते पाल आता हे प्रवचनातून सांगा लागू राहिलं. देवा होई संधी आहे. आम्ही म्हणत राहतो, ज्यांनी संधीचं सोनं केलं त्याच्या जीवनाचं सोनं झालं. टाळे वाजवा एकदा. काय सोनं घेऊन बसले तुम्ही? जीवनाचं सोनं करायचं तुम्हाला. आणि साधू संत आले, या बाबांचा बाबा, जय जनार्दन, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. असं नाही द्यावं. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करून. सांगायचं तात्पर्य काय? साधू संत आल्यानंतर आपल्याला ही संधी आहे. आणि म्हणून मोठा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग करून घ्या. माणसं नाही म्हणतात आमच्याकडे योगात आहे, आमच्याकडे दैवत आहे, आमच्याकडे योगात आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग असतो, पण त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि म्हणून भाग्यवान मंडळी ते उपयोग करून घेतात. द्या साधू संत आले, असं यज्ञ चालू आहे, अनुष्ठान चालू आहे, पारायण चालू आहे, सप्ताह चालू आहे, भजन कीर्तन, अशा चांगल्या सत्कार्यामध्ये डोळे उघडून ठेवून द्या. नुसतं द्यायचं म्हणून द्यायचं नाही. आंधळ दळीतून कुत्रपीठ खातोय, आपण देतोय पण ते काय करते ते काही पाहत नाही. आणि म्हणून देवा हो, अन्नदानाला फार महत्व आहे. आणि म्हणून यज्ञाला फार महत्व आहे. आज या ठिकाणी भगवान नीलकंठेश्वराचा वर्धापन दिन संपन्न झाला. दरवर्षी असतो द्याव. आणि म्हणून रुद्रयाग असतो, आणि त्या रुद्रयागाची समाप्ती असते, सांगता असते. आणि नेमकं प्रदोषलाच येते द्याव. म्हणून दोन्ही कार्यक्रम नको करायला, म्हणून एकच कार्यक्रम. आणि ठीक आहे, काय हरकत नाही. आणि म्हणून अशा या वर्धापना दिनानिमित्त साधू संतांचं पूजन, त्यांचं यजन, याजन, पूजन, दान, दक्षिणा त्यांना देऊन. आणि अधिक मास आहे, आता अधिक दिलं पाहिजे. तेच 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 नाही, दरवर्षी आपण ते काय देतो ते आता अधिक महिन्याचं जास्त वाढवलं पाहिजे. तुम्हाला ते वेगळं वाटेल का बाबा हे काय सांगतायत? तुम्हाला अधिक मिळणार आहे देवा. आणि म्हणून हात जोडून विनंती, असं यज्ञ असेल, यज म्हणजे देणे. यज हा धातू आहे देव संस्कृत मध्ये, यज मध्ये देणे. यज्ञ याच्यासाठी द्यावं. सगळ्यांना बोला, समस्त गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील भाविक, आपले नातेवाईक, हे ते असा कार्यक्रम असला ना देव, वर्धापन दिन असेल, उत्सव असेल, या उत्सवामधून सगळ्यांना म्हणजे वर यायचं काम का खाली जायचंय?
वर येण्यासाठी, सगळ्यांमध्ये प्रेम येण्यासाठी, सगळ्यांच्या अंतःकरणात भाव निर्माण होण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी, सुख शांती समाधान मिळण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी अशा कार्यक्रमाला आपल्याला सगळ्याला आमंत्रण देणं त्याला म्हणते यज्ञ. आल्यानंतर सगळ्यांचा सन्मान करणं त्याला म्हणते यज्ञ. पूर्ण देवाला आपले जेवढे देवता आहे त्या स्थान देवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदेवता, स्थापित देवता या सगळ्या देवतांचं तिकडं पूजन होत असतं, त्यांचं हवन होत असतं द्यावं. आणि म्हणून यज्ञासाठी शुद्ध तूप लागतं द्यावं, शाकल्य लागतं, ब्राह्मणाची दक्षिणा असते द्यावं. हा, आपल्याला हे समजलं पाहिजे द्यावं, काही माहित नव्हतं. आम्ही म्हणत राहतो, होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यासला विना जनार्दनाने होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यासला विना जनार्दनाने आज काढलं भक्तीच्या वाटे. स्वामी रे स्वामी बाबाजींनी आपल्याला शिवभक्तीला लावलं आणि म्हणून मंदिर उभे राहिले. बाबाजींच्या अगोदर म्हणजे 1914 साली बाबाजींचा जन्म झालेला आहे देव. त्या अगोदर पहा तुम्ही पडलेले मंदिर, जीर्ण झालेले मंदिर, कोणी मंदिराचं काम करत नव्हतं. पण जेव्हा जनार्दन स्वामींचा अवतार आविष्कार झाला 1914 साली, तेव्हापासून गावोगावी, खेडोपाडी, कॉलनीत, नगरामध्ये मंदिर उभे राहिले देवा हो. आणि म्हणून या ठिकाणी भव्य असं बाबाजींच्या भक्तजनांना नीलकंठेश्वराचं मंदिर आणि तयार केलं. आणि बाबांच्या हस्ते सद्गुरू गणेश बाबा, परमपूज्य माधवगिरी बाबा, अनेक दिव्य संतांचे, लक्ष्मीनारायणचे महंत होते, नारायणदेव बाबा होते, सगळ्या संतांच्या हातून द्या हो या मंदिराची स्थापना झाली. वर्धापन दिन, मग मोठा यज्ञ, शिवपंचायतने याग होता द्या. केवढा मोठा सोहळा, केवढं मोठं अन्नदान, दररोज सत्संग, प्रवचन, हे ते सगळं. आता एवढं नाही तर निदान एक दिवस का होईना आपल्याला यायला काय आता. म्हणून यज्ञाला फार महत्व आहे. अन्नन भवती भूतानी अन्नन पर्जन्यात भवत, यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ कर्म समद्भव द्या हो. या यज्ञानं इकडे लक्ष द्या. पाऊस पडतो, पाऊस, आणि पाऊस पडल्यामुळे अन्नधान्य निर्माण होतं. अन्नन भवती भूतानी, त्या अन्नामुळे भूत म्हणजे आपले सगळे जीव तयार होतात. म्हणून यज्ञान भवती पर्जन्य, यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ केल्यामुळे तो पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो. आहे का पाऊस? काही ठिकाणी असा येतो बस अवकाळ्या पाऊस येते सगळं. आणि म्हणून आपलं सगळं शेतीला पूरक, आपल्याला नुकसान होणार नाही असं पर्जन्य पडेल म्हणजे पाऊस पडावा. म्हणून यज्ञाची निर्मिती द्यावं. यज्ञ केलंच पाहिजे, दरवर्षी यज्ञ झाला पाहिजे. जिथं मंदिर आहे त्या वर्धापना दिनानिमित्त यज्ञ झाला पाहिजे द्यावं. तो वर्धापन, आपला वाढदिवस केवढा मोठा करतो आता त्या वाढदिवसाचं लय मोठं प्रस्थ झालं द्यावं. लय मोठं प्रस्थ झालं म्हणजे संस्था झाली मोठी. वाढदिवस संस्था, वाढदिवस, मग कार्यक्रम हे ते, जेवणाचे रेलचेल, अनेक पदार्थ हे. छोट्या मुलीचा जरी वाढदिवस असला तरी लय मोठं लगे बॅनर हे ते सगळे. आणि देवाचं काही नाही का. नोट किया जाय भाई देव, तुम्ही जेवढं तुमच्यासाठी करताय तेवढंच जर देवासाठी केलं त्याच्या लाखो पटीनं. आणि आता अधिक मास आहे, कोटीनं तुम्हाला मिळणार आहे. पण हे ज्ञान नसल्यामुळे, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेविने नाशिले, हे ज्ञान नसल्यामुळे आपण आपलंच करत बसतो. मन कर मर आणि कर. आणि म्हणून द्यावं. श्रीमद भगवद्गीता आपल्याला काय सांगता येते, यज्ञ दान तपस्यव्य. भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक यज्ञाचं आणि वर्णन केलेलं द्यावं.
अहम ही सर्व यज्ञानाम, सगळ्या यज्ञाचा भोक्ता मी आहे, प्रभू आहे, मालक आहे, सगळ्याचा मालक, सगळ्याचा प्रभू, सगळ्यांचा स्वामी मी आहे. अहम ही सर्व यज्ञाना, जेवढे यज्ञ असेल त्या सगळ्याचा स्वामी मी आहे. आणि म्हणून मला दिलं पाहिजे देव. आणि म्हणून जे भक्त आहे, धन मन धन हे सब तेरा, स्वामी सब हे तेरा, तेरा तुझको तेरा तुझको मेरा. ओम जय जगदीश हरे. त्या जगदीश्वराला अर्पण करायचंय आणि म्हणजेच यज्ञ करायचं, द्यायचंय देव. आणि म्हणून हे जनार्दन स्वामीने आपल्याला शिकवलं द्याव. आणि नुसतं शिकवलं नाही, आधी केले मग सांगितले. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात जिथं जिथं मंदिरं केले बाबाजींनी, शिवपंचायतनी या आतापर्यंत यज्ञ चालू आहे. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान दिला यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान दिला. स्वधर्म सेवा विसरा, स्वधर्म सेवा सनातन, कधी प्रभुचा महिमा, जनार्दन कधी गुरुचा महिमा. आरती निष्काम यतीवर मौनगिरी, जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी. या उत्पन्नाचा भाग 10वा भाग थोडं का होईना आपण दिलं ना, फार मोठा यज्ञ होऊ शकतो. आपल्या घरात सुद्धा यज्ञ करू शकतो आपण. शुद्ध तुपाच्या 5 पाळ्या आपण, छोटस तांब्याचं पात्र मिळतं यज्ञ होमचं, थोडशा गवऱ्या आणायच्या, थोडसा उगा करून कापूर वगैरे टाकून यज्ञ करू शकतो द्याव. ज्या ज्या घरामध्ये यज्ञ चालू आहे द्याव, तिथं महालक्ष्मी सोन्याच्या पावला, महालक्ष्मी ओवाळीतो कापूरा, भक्ता प्रसन्न सोन्याच्या पावला. यज्ञ केल्यामुळे लक्ष्मी महालक्ष्मी एक पाय तिचा यज्ञामध्ये आहे. एक पाय तिचा देव, जो कोणी पाण्याची व्यवस्था करेल, विहिरीची व्यवस्था करेल, बोरिंगची व्यवस्था करेल, लोकाला पाणी देईल, तिथं लक्ष्मी माता येते. लक्ष्मी मातेला हे काम आवडतं. कोणी यज्ञ करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी पाण्याची व्यवस्था करत असेल, यज्ञ ते तलाव यज्ञ हे ते. आणि एक पाऊल लक्ष्मीचा सद्गुरूंच्या चरणामध्ये आहे. अशा संतांची सेवा करत असेल, सद्गुरूंची सेवा करत असेल, त्यांच्या घरी लक्ष्मी येते. बाबा पैशाला पैसाच लागत नाही, असं आलं का असं जातो, जाईल ना तसंच जाईल तो. तुम्ही काही करते का, ते काही देते का, पुढे यज्ञ चालू काही देते का? हा दिलं पाहिजे, हा धर्म आहे. आणि मग संपूर्ण गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, पहिला धर्म आहे आणि शेवट मम आहे. नितीर मम म्हणजे माझा धर्म भगवंतांनी सांगितला का, माझा हा स्वधर्म आहे. स्वधनम निधनम श्रेया, स्वतःचा धर्म भगवंतांनी सांगितला का, आपला धर्म आहे. पाहुणे आले त्यांना जीव घालणं धर्म आहे, आपला कर्तव्य आहे. धर्म म्हणजे कर्तव्य आहे, आपण ते केलं पाहिजे द्याव. म्हणून दररोज आपलं दान झालं पाहिजे, यज्ञ दान तप झालं पाहिजे. म्हणजे 11 माळी होय ना जपले पाहिजे. विचारलं का जप करतो का, करतो थोडा थोडा म्हणजे किती, एखादी माळ. आणि कन्या राशीचे असले तर विचारू नका, 12 राशीमध्ये कन्या रास अजिबात विश्वास नाही. मग कोण जर सांगितलं अहो लय फायदा आहे, एक माळ जपलं ना लय फायदा आहे, असं का, मग लगेच एक माळ कशी तरी जपणार. आणि त्याचा फायदा काय सांगितलं म्हणून
पाहत बसणार दिवसभर पाहत बसणार, संध्याकाळपर्यंत पाहणार, काही नाही का फेकून देणार माळ कन्या राशीचं, फेकून देणार. हे फक्त एकाच राशी सांगितलं ना, 12 राशी सांगितलं, दिवस उगेल चालेल ना. हा म्हणते जेवायचंय आपल्याला, सांगायचं तात्पर्य विनोदाचं असं. जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. यज्ञ दिलं पाहिजे आपण, यज्ञ दान आणि तप झालं पाहिजे. तप हे तर पत आहे, तपाचं उलट करा, तप पत. गावात पत पाहिजे ना काहीतरी, शेजारचं ओळखीत नाही, शेजारचं ओळखीत नाही, पाच सुद्धा नाही थोबाड्याचं, काय पत आहे. आणि म्हणून गावात पत पाहिजे, आपल्या घरामध्ये एक मत पाहिजे, आहे का. याचं थोबाड इकडं, तिचं थोबाड इकडं, हे का हो सांगायचंय देवा हो, असं नसलं पाहिजे. एक मत पाहिजे. हे केव्हा होईल, एकत्र बसल्यानंतर, जेवल्यानंतर द्या हो. आज बाहेर जेवतात, कसं एकत्र जेवल्या जाईल ते द्या हो. आणि म्हणून सगळं रास होत चाललं आपल्या धर्माचा, या कलियुगामुळे झाले सत्याची वाटोळे चाललं ते. आणि म्हणून एकमत नाही ना, गावात पत नाही, पत का नाही, तप नाही, म्हणून तपानं तेज वाढतं. आता 1 महिना तप, कोणाला स्पर्श करायचं नाही, एक भुक्ती, एकच वेळ जेवण करायचं, फलार करायचा. 1 महिना मस्त नियमात राहायचं, भजन कीर्तन प्रवचन पूजन जप हे ते सगळं नाही घडत. किती सांगा ते ऐकतच नाही. अनंत जन्माचे तप एक नाम, माऊली म्हणताय हरिपाठामध्ये, अनंत जन्माचं तप लागतं त्याला. जन्मो जन्मो असेल सामो, जन्मो जन्मांतरी असेल पुण्य सामोरी. असे पुण्य सामोरी, जन्मो जन्मांतरी असेल पुण्य सामोरी. तयाच्या मुखावटे येते हरिनाम, तयाच्या येते हरिनाम. भाग्यवंता हरी भजन कीर्तन. ज्याची वाट पाय, ज्याची वाट पाय, रघुनंदन भाग्यवंत हरी भजन कीर्तन. भाग्यवंता हरी भजन कीर्तन. भाग्यवान आहे, पुण्यवान आहे त्याच्या मुखामधून, आणि भगवंताचं नाव येतं. म्हणून तप होतं. तप असेल तर पद प्रतिष्ठा तुम्हाला प्राप्त करायची जगामध्ये, असं भगवंताचं अधिष्ठान ठेवा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या घरामध्ये देवाची पूजा पाहिजे. ज्या घरामध्ये देवाची पूजा, त्या घरी मजाच मजा, म्हणजे आनंद आहे. ज्या घरात आरती, त्या घराची कीर्ती. ज्या घरात दान, त्या घराचं मान. काय सांगायला पाहिजे, पुरुषोत्तम महिना चालू आहे. आणि म्हणून यज्ञ झाला पाहिजे. तप म्हणजे तेव्हा पद आहे की नाही, पद असेल. आणि म्हणून तुम्हाला ते सांगत होतो, गावात पद पाहिजे, घरात एक मत पाहिजे, आणि आपल्या शेतामध्ये शेणखत पाहिजे. आता चालल्या बिल्डिंगीवर कायचं शेणखत खा, आता औषध खा आता, फार अवघड झालं द्याव. म्हणून भगवंताने जे सांगितलं द्यावं, ते जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये येऊन सांगितलं द्यावं. नाही तर फार अवघड होतं द्यावं. कुठला चालला होता समाज, सुसंस्काराच्या बिल्डिंगी निर्माण केल्या बाबाजींनी. नुसते आश्रम निर्माण नाही केले, तर सुसंस्काराच्या बिल्डिंगी निर्माण केल्या, आश्रम निर्माण केले द्यावं, शिवालय निर्माण केले द्यावं, की जेणेकरून हा
गोरगरीब समाज, शेतकरी समाज याला दानाचं महत्व नाहीये माहीत. नांगर वखर आणि बेसन भाकर चाललंय. बाबाजी सांगायचे पहा ते मारवाडी गुजराती लोक पहा गाद्या गिद्या लोळतात का म्हणून ते मंदिराकडे जरी जायचं असलं देवाकडे जायचं असलं ना काहीतरी घेऊन जातात आणि आपण तिडून असलेलं घेऊन येतो. हा फरक आहे. रागेन तुम्हाला देवा हो. आणि म्हणून मंदिरात आहे ना त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गुजराती मंडळी आली, ती मोठी मोठी मंडळी आली तर ते लगेच त्याच्यात काही पैसे टाकून प्रसाद ठेवून लगेच पंचपात्र हातात लगेच दर्शन वगैरे घेऊन लगेच त्यांना प्रसाद देणं येते का. त्यांना प्रसाद दिला तिथं प्रसाद दिल्यानंतर ते लगेच दान करणार, हे करणार, ते करणार. आणि ते गेल्यानंतर बाकीची मंडळी आली आपली, त्यांनी ते सगळं आवरून ठेवलं. मी म्हणलं का बरं. म्हणे बाबा हे देणार तर नाही पण हे बी घेऊन जाणार. ही विनोद नाही द्याव, ही प्रत्येक परिस्थिती द्याव. तुम्ही पाहते ना द्याव. तिकडं मंदिरात जर पेढा ठेवला असेल ना लगेच घेणार, म्हणजे विचार करणार नाही का प्रसाद आहे. प्रसाद म्हणून पैसे नाही टाकतात एक तर तुला तिथे त्या दानपेटीमध्ये. देवाला देता येत नाही. ही विनोद सोडा देवा. लोकांची प्रवृत्ती अशी झाली. ताई अक्का भाऊ दादा कोणाची असेल जरूर घ्या तुम्ही तिथून, पण त्याच्यात दसपट द्या तुम्ही. तिकडं 1 रुपया घेतला तर 10 रुपये तिकडे ठेवा द्यावा. प्रसाद घेतला तर पूर्वी ना आश्रमात आहे ना कोथंबिरीच्या जोड्या पडायच्या, ते काही पडायचं तिथं आणि लोक आणून द्यायचे. पण नंतर घेऊन जायचे म्हणजे का बाबाचा प्रसाद. आज ती जोडी केवढ्याला भेटते तेवढे पैसे टाकणं पेटीमध्ये. हे काय प्रवचन तुम्हाला सांगायची गोष्ट. असं यज्ञ दानाचं महत्व सांगितलं जनार्दन स्वामी. आपल्या हाताला हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण काय आहे. दान देणं द्यावं, दिलं पाहिजे आपण द्यावं. लोक नावासाठी करतात, नावासाठी करू नका द्यावं, देवासाठी करा. नारायण यज्ञ नारायण यज्ञ नारायण 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 यज्ञ नारायण यज्ञ नारायण 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 भगवान की जय. यज्ञ झाला पाहिजे. त्या यज्ञामध्ये आपण जेवढं हवीर द्रव्य टाकू म्हणजे जे काही देऊ, शुद्ध तूप म्हणा, तांदूळ म्हणा, साखर म्हणा, तांदूळ म्हणा, देवा हो जे टाकल्या जातं. यज्ञ हे भगवंताचं मुख आहे. त्याच्यात टाकल्यानंतर देवाला जातं आणि देव संतुष्ट होतात आणि मग देव आपल्याला इच्छित मनोकामना म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते देतो. हे जनार्दन स्वामीने सांगितलं तेव्हा माहीत झालं आपल्याला. नाही तर माहिती होतं का काही यज्ञ बिज्ञ काही नाही, अनुष्ठान काही माहीत नव्हते. देव काही माहीत नव्हतं. ईट ड्रिंक अँड एन्जॉय, बस खायचं प्यायचं. एक दिवस रघुपती राघव राजा राम 11 दिवसाने जेवायचं का. मेल्यानंतर काय आहे का नाही. इट ड्रिंक आहे म्हणजे खायचं प्यायचं. एक दिवस जायचं सीताराम. असं नका करू द्या. म्हणून अशा संतांनी आपल्याला सांगितलं यज्ञाचं महत्व. तो साक्षात यज्ञ नारायण भगवान आपल्याला देणार आहे. स्वामी आहे, मालक आहे, त्याला दिलं पाहिजे. तेरा तुझको अर्पण. भक्त झालो ना आपण. भक्त जनो के संकट. तुम्हाला जे संकट तुम्ही म्हणाल आम्ही हे येतोय, मग देव काय करतो. भक्त जनो के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. अरे क्षणात ते संकट निवारण करतो आपण. आपण म्हणतो एवढं मोठं संकट आलं माझ्यावर, ते निवारण झालं. नाहीतर
रडल्याशिवाय पर्याय नाही देवा. देवा काय हे मोठं संकट, किती मोठं संकट आलं, त्या संकटातून निवारण होत असेल तर आपलं पुण्य कर्म, आपण केलेलं दान, यज्ञ, दान आणि तप हे माणसाला पावन करणार आहे, पवित्र करणार आहे. आणि तुम्ही पवित्र झाले ना, एकदा पवित्र झाले ना, सगळे काम आपोआप होणार तुमचे. संतांनी अनुभव घेतला, बाबाजीने अनुभव घेतला ना, आपल्याला सांगितलं, आधी केले मग सांगितले. आणि तुम्हाला काय पाहिजे, लगेच पाहिजे. आता लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुलगा होईल का? 9 महिने 9 दिवस लागल की नाही ताई अक्का? लागल की नाही? काही वेळ लागतो की नाही? माणसाला लगेच पाहिजे. तो काका नाही तिकडे बसेल द्यायला लगेच. सांगायचं तात्पर्य की यज्ञ झालाच पाहिजे द्यावं. आणि म्हणून या ठिकाणी यज्ञ आहे, यज्ञ, दान. आणि त्या यज्ञासाठी आपण दिलं पाहिजे दान. आपल्याला नाही काही फार देता आलं तर तू बरं आहे म्हणता, तुका म्हणे फार, आपल्याला खूप नाही देता आलं थोडा तरी तुका म्हणे फार, म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी थोडा तरी यज्ञ, दान आणि तप हे कर्म त्याज्य योग्य नाही, ते केलेच पाहिजे. कारण मनुष्याला पावन करणारे, पवित्र करणारे. आणि एकदा पवित्र झालं ना, शुद्ध झालं ना, दूर नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूर नाही देव त्या नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा शुद्ध ज्याचा प्रसाद घेऊन या इकडे. 9:30 वाजले. यज्ञ, दान आणि तप, हा जास्त नाही, शॉर्ट बट स्वीट, थोडंच बोलायचं. यज्ञ, असं यज्ञ करा आणि मग पहा काय देतो देव. जनार्दन स्वामींच्या जीवनामध्ये द्या हो, यज्ञ केले त्यांनी. त्यांचा त्यांचं जीवनच यज्ञ होतं द्या हो. संत काय करतात, खरी देहाचे दान, आपल्या देहाचं दान करून टाकतात द्या हो. म्हणून यज्ञ, दान. संत देहाचं दान करतात. आपण एवढं नाही करू शकत सांसारिक मनुष्य, पण आपल्या उत्पन्नाचा थोडा का होईना भाग, थोडं का होईना आपण देऊ शकतो ना द्यावं. ते दिल्यामुळे काही पटीने बँकेत आपण पैसे टाकतो तर ते वाढण्यासाठी का कमी होण्यासाठी? वाढण्यासाठी करतोय द्यावं. असं वाढलं पाहिजे, आपलं खूप झालं पाहिजे ना, असं वाटतं ना. नुसतं वाटून काय उपयोग आहे? हे वाटलं पाहिजे ना, दिलं पाहिजे ना. नुसतं वाटून काय उपयोग, दिलं पाहिजे. आणि म्हणून संत काय करतात, सेवितो हा रस वाटितो आणि का, सेवितो हा रस वाटितो आणि, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे हो विठेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. स्वतः भगवंत दानशूर आहे. इकडे लक्ष द्या हो. का भगवान सांगतायत यज्ञ करा, दान करा, तप करा. स्वतः भगवंतानी यज्ञ केले, दान केलं.
तप केलं भगवान पांडुरंग जो उभा आहे पंढरीला तोची एक दानशूर दाता जगामध्ये इकडे लक्ष द्या दाता एक भिकारी सारी दुनिया दाता एक दाता एक भिकारी सारी दुनिया दाता एक दाता म्हणजे देणारा तो देणारा आहे ना दिले इंद्रिय हात पान कान आपण लहान होतो लहानचं मोठं झालं का नाही कोणी केलं देवाने केलं आपल्याला इंद्रिय हात पाय कान मुख बोलया वचन मुख आहे की नाही डोळे कोणी दिलंय सगळं देवाने दिलं की नाही मग ज्याने दिलंय त्याच्यासाठी करायचं का नाही का आणि म्हणून ते केलं पाहिजे तप केलं पाहिजे म्हणजे जप केलं पाहिजे तप केलं पाहिजे देव आणि म्हणून या कलियुगामध्ये भगवंताचं नाम तुम्ही जर जपलं हे तप आहे आता आपण घरातून इथं आलो आणि इथं बसलो हे तप आहे जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे सत्कार्यासाठी झिजण्याची वृत्ती हे सत्कार्य आहे सत्कार्यासाठी झिजण्याची वृत्ती म्हणजे तप आणि म्हणून असं यज्ञ केला पाहिजे असं दान केलं पाहिजे न सांगता केलं पाहिजे कोणी आलं आणि द्यावं पावती फाडावं इतकं म्हणजे असं सहकार्य करावं असं सांगावं लागलं स्वतः होऊन दिलं पाहिजे आपल्यासाठी ते पावन आणि मनुष्यानाम सगळ्या माणसाला पवित्र करण्यासाठी हे तीन कार्य राहील का ध्यानात यज्ञ दान आणि तप हे सगळं करू शकता तुम्ही द्या हो दररोज तुम्ही म्हणाल आपल्या घरी यज्ञ कसा होईल वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घ्या फुकट देवा हो आपण जेवताना दररोज जर देवाचं नाव घेऊन जेवण केलं तर जाणी जे यज्ञ कर्म समर्थ म्हणतात ही यज्ञ कर्म आहे आपल्या घरात आपण दररोज यज्ञ करू शकतो म्हणजे देवाचं नाव घेतलं की एक यज्ञ जाणी जे यज्ञ कर्म जसं यज्ञ टाकतो ना तसं हे या मुखामध्ये एक घास टाकल्यानंतर एक देवाचं नाव घेतलं हे यज्ञ आहे कोण सांगाल हो तुम्हाला एवढं सोपं सांगू हा म्हणून सोपेवर सांगितलं सोपं वर्म आपल्याला सोपं सांगितलं ना किती जाणीचे यज्ञ कर्म वदन कवळ घेता नाम घ्या देवाचं नाव घेतलं की यज्ञ आहे दान आपल्या घरासमोर कोणी अतिथी आला गाईला भाकर मुंग्याला साखर पशुपक्ष्याला दाणे कोणी आला आपल्या घरासमोर बोलायचं नाही काही अतिथी देव भव आपल्या घरात स्वयंपाक झालेला आहे त्यांना सांगायचं जेवून जा पहा किती आनंद त्याच्या 10 पटीने देऊन जाईल तो तुम्हाला पण आपल्याला हे माहीत नसल्यामुळे चाल पुढे चाल दुसरं घर घे दुसरं घे तो घरी आलाय ना तो अतिथी देव भव काही कवनं द्या द्यावा पैसे देण्यापेक्षा इकडं पासा पैसे देण्यापेक्षा नमस्कार करा जेवण करून जा ते म्हणे मला जेवण नाही करत पाणी द्या दूध द्या काही कोणी आहे ना आपल्या घरात आहे म्हणून ते येतात ते द्या आणि म्हणून ते देणं म्हणजे दान दिलंच पाहिजे कोणाला द्यावं कधी द्यावं कसं द्यावं किती द्यावं कशासाठी द्यावं आता हे जर केलं तर 10 वाजतील आपल्याला 10 नाही वाजायचे आठवून घ्यायचंय आलंय प्रसाद पण सांगायचं तात्पर्य हे माहिती करून घ्या देवा जनार्दन स्वामीने आपल्या सर्वसामान्यमध्ये येऊन सांगितलं 75 वर्ष 1914ला जन्म आहे बाबाजींचा आणि 1989 बाबाजी शिवस्वरूप झाले देवा
एवढ्या वयामध्ये बाबाजींनी दुसरी शिकलेले जनार्दन स्वामी नित्यविधी, शिवालय, गुरुकुल, आश्रम, शिवभक्तीचा प्रचार प्रसार, अहोरात्र क्षण एक क्षण जगाच्या कल्याण, संतांची भूती देह कष्टविती परोपकार हे आपल्याला सांगितलं. दरवर्षी यज्ञ, महामृत्युंजय काय आणि शिवपंचायतने काय, लोक पाहायला लागले का काय बाबाजींनी आपल्याला यज्ञ दाखवला, नाही तर माहित नव्हतं द्यावं. आता लोक 108 काय 1000 काय 1008 काय करायबद्दल नाही काही, त्याचं विधी तर पाहिजे ना, त्याचं विधी तर पाहिजे, ते झालं तर पाहिजे ना ते व्यवस्थित. एवढी यज्ञ करून हा टाका या असं नाही द्यावं, ते शास्त्रयुक्त झालं पाहिजे. तस्मा शास्त्र प्रमाणम, ते शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे, त्याचं फळ मग तुम्हाला भेटतं. म्हणून जनार्दन स्वामींनी फार असं खूप मोठं नाही केलं, सर्वसामान्याला जमेल असं शिवपंचायतन याग, रुद्र याग, महामृत्युंजय याग सर्वसामान्याला पचेल रुचेल म्हणजे करता येईल असं सांगितलं. म्हणून यज्ञ सांगितलं बाबाजींनी, दान करायचं सांगितलं. बाबा हो, आपलं थोडं कवय ना विद्यार्थ्यांना दान करा. जिथं जिथं विद्यार्थ्याचं शिक्षण चालू आहे त्यांना वया पुस्तकाला, मला आजारी माणसं आहे की नाही, रोगी, त्यांना गोळ्या औषधाचं ते द्या. एखादा गरीब आहे ज्याला काहीच नाही द्यावं, पर्यायच नाही काही अशा गोरगरिबांना द्यावं. दिल्यानंतर द्यावं हो, काही पटीनं आपल्याला देतात द्यावं. दिल्यानंतर कमी होत नाही. लोकांना असं वाटलं का आपण दिलं का कमी होतं का नु, ठेवा तसंच, मग जा मरून, आहे की नाही. बँकेत पडेल किती लोकांचे डोळे झाकले. सीताराम सीताराम जय श्री